कळो तूच कर्म तुझे नाम धर्म नको नको मना
काळाची एवढी पडेल बाजवा सोडवे ना तेव्हा माय बाप सोडवे ना 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 देवा सोडवेना तेव्हा माय बाप सोडवेना सोडवेना तेव्हा माय बाप सोडवेना तेव्हा माय बाप सोडवेना तेव्हा माय बाप काळाची एवढी हरी विठ्ठल विना घ्या बरं विना अरे हो विठ्ठल विठ्ठल नको नको म्हणा गुंतू माळ्या जाडी काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौदारी आणि का सोयरी भल्ली भल्ली काळाची उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्कर पाणी वाचोनिया काळाची उडी पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बाप हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णू हे शंकर भगवान पके चरणों में हे गुरुदेव प्रणाम पके चरणों पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन
दुसरे चरणाचा हाताची या दुसरे चरणाचा हाताची या पदाने देता विचार बाबाजी सद्गुरू माझे देवा करू प्रथम दुसरे चरणाचा हाताची या पदाने देता विचार बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करू बरा मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोरज निज मनु मुकुर सुधारी बर नव बिमला जसु जो दाई कुपलचारी बुद्धीन तनु जानिके सुमेर पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोई हरऊ कलेश विकार ए दुख भाजन मारुती नंदन ए दुख भाजन मारुती नंदन सुधलो मेरी करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेले अभंग अभंग संत श्री जगद्गुरु तुकोबारांच्या हे अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला विठाल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं. या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पदस्वर्षाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटस मोठंच गाव अनकाई. वा वा, इथं किल्ला पण आहे ना अनकाईचा. वा वा वा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि तसे छोटस मोठंच गाव अनकाई. आणि तशी आज या ठिकाणी कैलासवासी स्वर्गीय मंजुळाबाई बाबूराव वैद्य यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज एवढा मोठा देव भव्य सोहळा केलाय. मी त्यांचा आभार मानतो. ज्यांनी माझी तारीख घेतली त्यांचाही आभार मानतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि तसे आज महाराष्ट्राचे नामवंत गायनाचार्य त्यांचं नाव काना कोपऱ्यात गाजलेले महाराष्ट्रवासी गायन कोकिळाल रविदास महाराज जगदाळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. असं वा वा, तुम्हाला का नेमकं टोलना काय का टाळी वाजवणं काय नाही, थोडा असं जोरदार वाजवा ना, असं कड 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 कड. आणि आम्हाला थोडा उशीर झाला. आम्ही रात्री रत्नागिरीला कीर्तन होतं, ट्रॉफिक लागली एवढ्याला. मी तुमची एवढी माफी मागतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसे सरपंच उपसरपंच आजी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चरमसाहेब तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगाव नाले पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहिणी भातदार चोपदार बेवडे बिवडे कॉलेजच्या पोरी पळणारे पोरं बापाला धोका देणे पोरी लव मॅनेज करणारे झाले का सर्व. म्हणजे उद्या कोणी म्हणाल नको माझं नाव नाही घेतलं म्हणून. विठाल विठाल आणि आपण जर आई वडिलांचं प्रथम पुण्य स्मरण केलं तर देव आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. देव आशीर्वाद देतो. आणि आज प्रथम पुण्यस्मरणाचा एवढा मोठा कार्यक्रम आहे, ह्याला भाग्य पाहिजे. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. हे पुरे हे मोबाईल खाली ठेव. उठ 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 उठ, घाबरू नको, उठ. आता मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? भाग्य. आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य पाहिजे. आणि दारात टाळ वाजवला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. म्हणून थाप भाग्यवंत करी भजन पूजा भाग्यवंत करी भजन पूजा भाग्यवंत करी भजन पूजा त्याच्या बाहेर त्याच्या बाहेर भाग्यवंत करी भजन पूजा भाग्यवंत करी भजन पूजा
दोन्ही पकवाजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि आपल्या कानाला थोडं सुंदर वाटतंय. त्यांचं 10-20 वर्षाचं तप आहे. आपल्याला काय माहिती नाही. कोणी उठायचं माझ्या पोरला पकवाज शिकवा, बापाची पेंड नाही. नाही तसं जमतच नाही. किती वजनदार पकवाज वाजवतायत. विठाल विठाल आपण जर आई वडिलांचं पुण्यस्मरण केलं तर देव आपल्याला आशीर्वाद देतो. पुण्यस्मरण का करायचं त्याचं उत्तर आहे का? तुम्ही बरोबर कीर्तन ऐक. 13व्याचं कीर्तनामध्ये 13 वर्ष सांगतात काय महाराज. 10व्याचं कीर्तन ठेवा, 10व्याचं सांगतात. पण प्रथम पुण्यस्मरणामध्ये एक उत्तर आहे. जेव्हा पंडूराजा म्हणजे पांडवाचा वडील कोण पंडूराजा जेव्हा स्वर्गाच्या दरबारात गेले आणि पाऊल टाकल्यावर पुण्य संपलं. आता काय करायचं? पुण्य संपलं, आता काय करायचं? त्याला डबल मूर्ती लोकांमध्ये पाठवायचं. आणि पंडूराजा स्वर्गाला प्रदक्षिणा मारू लागले. आणि तेव्हा मात्र नारद गुणी सापडले आणि नारदाला सांगितलं, नारदा तुम्ही मूर्ती लोकांमध्ये जा आणि माझ्या मुलाला सांगा ज्ञानदान करा. हे ज्ञानदान चाललंय ना आज, हे ज्ञानदान आहे. अन्नदान करा, वस्त्रदान करा, त्याचंच पुण्य मला वरी भेटेल आणि स्वर्गाचे दरवाजे खुले होतात. म्हणून त्याला प्रथम पुण्यस्मरण करतात. प्रथम पुण्यस्मरण केलं पाहिजे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि तुम्ही तर पुण्यस्मरण करत नाही, काय नाही. आणि एवढा मोठा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम ठेवलाय. ज्यांनी आपल्या आईचं पुण्यस्मरण ठेवलंय त्या एकदा मुलासाठी जोरदार टाळी वाजवा. विठाल विठाल विश्वास आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारांचा. आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मनाला विनवणी करतात. विठाल विठाल आणि तुकोबारांनी आजच्या अभंगामध्ये सांगितलंय मनाला, ए मना ह्या तू मायात गुंतू नको. विनवणी केले सांगितलंय का? महिला म्हणतात सांगितलं का? आपण मुलाला म्हणतो तिकडं जाऊ नको. नको शब्द किती वेळा आला? किती वेळा आला? 4 वेळा. 1 वेळा शब्द आला नको. पण तुकोबारांनी आजच्या अभंगामध्ये सांगितलंय नको नको म्हणा. आणि तू जर ह्या मायात गुंतला आणि तू या संसारामध्ये गुंतू नको. ह्या संसारामध्ये गुंत. भजनामध्ये गुंता ना. संसारामध्ये काय? संसारामध्ये काय नाही. संसारामध्ये गुंतू नको. नको नको म्हणा. गुंतू माळ्या जाळी. आणि जर तू या मायात गुंतला, काळ आला जवळी ग्रासावया. काळ येतच नाही, आपण काळाजवळ जातो. तुम्ही वास्तविक विचार करा. नाशिकहून पंढरपूरला 10 तासांनी एसटी थांबली. मग तिथं कंडक्टर म्हणतो उतरा. पंढरपूर आलं. पंढरपूर आलंच नाही, ते सोलापूर जिल्ह्यातच आहे. पण तू नाशिकहून पंढरपूरला गेला तरी म्हणण्याचा उद्देश पंढरपूर आलं. पंढरपूर येतच नाही, आपण काळाजवळ जातो. उदाहरण घ्या. जेव्हा गरुडाची आई आजारी पडली आणि गरुड रोड यायचा आणि आपल्या चौकशी करायची, आई आज कशी काय तब्येत? कालच्यापेक्षा खालवली बाळा. आज कशी काय तब्येत आई? कालच्यापेक्षा खालवली बाळा. उद्या आज कशी काय तब्येत बाळा? तू येण्याच्या पूर्वी अर्धा तास झाला असेल एक काळा स्वरूपवाला मनुष्य आलता. मग गरुडाला वाटलं हा नक्की यमदूत असला पाहिजे, यमराज असला पाहिजे. आणि त्या गरुडाला पठ्ठ्या म्हणतात. देवासोबत वशिली बाजू आहे गरुडाची. गरुडाला पठ्ठ्या म्हणतात. गरुडाने आपल्या आईला पाठीवरती बसवलं आणि रात्रभर 142 पिन्न हिमालयाच्या दिशेकडं सूर्योदयाच्या वेळी आईला खाली उतरवलं. आणि तिथं यमदूत हजर. आणि मग गरुडाने विचारलं, गरुडाच्या आईने सांगितलं, बाळा हा चालता. तुम्ही माझ्या आईकडे पाहून हसला. मी तुमच्या आईला नाही हसलो, यम धर्माच्या लिखाणाला हसलो. म्हणजे गरुडाच्या आईचं मरण आमक्या ठिकाणी आणि इतक्या तारखेला. म्हणजे काय चौकशी केली तर तुमची आई नाशिकला होती, पण हिमालयाच्या दिशेने येऊ शकत नाही. पण ड्युटी आहे ना, येवावंच लागतं. तुमची आई तुम्ही घरपोच केल्याबरोबर धन्यवाद. म्हणजे गरुडाच्या आईचं मरण इतक्या तारखेला आणि अमक्या ठिकाणी. म्हणजे आपला जन्म 2001चा आहे. किती? 1चा. आणि आपलं वय किती आहे? 100 पर्यंत. आपली गॅरंटी किती आहे? 100 पर्यंत आहे. आता 100 पर्यंत सुद्धा माणसं जगत नाही का? तांबाखू खा, दारू पी,
नाही आता 100, आता फक्त लई तर लई 50. आपला जन्म 2001चा आहे आणि आपली गॅरंटी 100 वर्षाची, आणि आता फक्त 80च राहिले. म्हणून तुकोबाराय म्हणतात 20 वर्षानं तुम्हाला मरण येणार, म्हणून तुकोबाराय हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरण नको नको मना गुंतू माया जरी नको नको मना गुंतू माया जरी नको नको 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 माना गुंतू माया जरी नको नको मला नको नको गुंतू माया जरी नको नको माना नको नको माना गुंतू माया जरी काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल वाजेवा काळाची उडी पडेल वाजेवा मना गुंतू माया जरी हे काळाला जवळी काळाला जवळी ग्रासावया 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 कोण नको मना गुंतू माळ्या जाळी. आणि जर तू या मायात गुंतला, काळ आला जवळी ग्रासावया, काळ येतच नाही, आपण काळाजवळ जातो. किती वेळा आहे रे भाऊ? उठ उठ, ते मोबाईल ठेव खाली, उठ, घाबरू नको, आपलाच गाव आहे. अय किती वेळा आहे? 4थी. इथे तुझी आई आली का? आई वडिलांच्या पाय पडत नाही? पडतो ना. ही तुझी आई आली का? जोरात बोल ना. नाही. आणि वडील कुठे आहेत? तो पाया पडतो का? वा वा वा, टाळी वाजव याच्यासाठी. नाही तर आता काय कोणी पाया पडत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी. अहो आलद्या रात्री या, उठणार कोण? आई. जेवायला वाढणार कोण? आई. बोलत जाओ, मी कीर्तन करू का नको? तुम्ही थोडं असं बोलत जा. इथं 11 तास 22 तास प्रवास करून यायचा ना तुम्ही. माझी जिंदगी ना झाली. अहो हे चांगले माणसं लवकर जातात. आज मंजुळाबाई ताई, आज आईसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एवढा मोठा देवभाव सोहळा केलाय. चांगली माणसं लवकर जातात. काही जणांना अख्खं गाव कटाळलं, मरच ना. उलट पाहुणे यायची बंद झाली. पाहुण्याला उलट फोन केला, हॅलो हाय का अजून? आणि पाहुणे आले, पाहुण्याकडे असं पाहतो. पाहुणे म्हणले चहा. पाहुणे म्हणले दूध. पाहुणे म्हणले दारू. खात नाही, पेत नाही. आई वडिलांच्या पाया पडले पाहिजे. अर्ध्या रात्री या, उठणार कोण? आई. जेवायला वाढणार कोण? आई. पप्प्या जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कुणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर, उठून जाईल ना. एवढा भरपाप कुठेच नाही. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, कुणी केली भाजी? आणि पप्प्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. अम्मा कोणी केली? तुझ्या बायकोने केली. हा. आणि पप्प्याला बायको म्हणले की पप्प्या पेटूनच उठला. आता 80% पुरुषांची इज्जत राहिली नाही. आता नाशिक, सिन्नर, पुणे ह्या भागामध्ये थोडं आहेत, नाहीतर मुंबई भागामध्ये नाही का. 80% महिला मंडळ नाव घेऊन हाका मारतात. एवढी गड्यांची किंमत कमी झाली. आता ही मंडळी ह्या मंडळीला काय म्हणती? ए श्याम, ए श्याम, खिशात नाही दान,
काय नाव आहे? आणि तुम्हाला सांगतो टोपीवाले बाबा, आपण वजनदार माणसं आहेत, कष्ट करून जगणार आहेत. वजन ठेवायचं घरी आणि बायकोला म्हणायचे "ए, जेवायला वाढणारच हो, एक दोनच कचकिचकड." ती म्हणली नसती वाढीत. मग आता काही विचार करायचा नाही, बाया मागं सरकवाच्या, जे होईल ते होईल. दारात जायचे चपलीपाशी आणि चप्पल घालून दाब्यावर जेवून यायचं. आणि पप्प्या मला बायकोने केली होय, माग मग चालायचंच. मग नवीन हाय, मसलीचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वा 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 वा, आपलीच गाडी ना आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल सडी, आणि हातात बिडी, आणि ओढतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी. आणि आई मात्र हटकुळी तर दुनिया आई रे, माँ बाप को कोई ना माने, औरत को बमान, साधु संत को कोई ना माने, हिजड़ो को बेईमान, आई रे बेईमान दुनिया आई रे. ह्या जगत्वामध्ये म्हणतोय बहीण आपले, भाऊ आपलाय, हे सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नाही. हे या जगात आपल्या आई बापाशिवाय जगात कुणीच कोणाचं नाही. खरंच आहे, ह्या जगात आपल्या आई बापाशिवाय जगात कुणीच कोणाचं नाही. आज मंजुळाबाई गेले, आईसाहेब गेले, 1 वर्ष झालं. अरे त्या मुलांना विचारा, त्यांच्या बहिणीला विचारा, काय आईचं दुःख आहे, काय बापाचं दुःख आहे. अरे आई काय असते? आई म्हणजे दुधावरची साय आहे. अरे एकदा जर आई निघून गेली ना, समजायचं की सुखाचा समुद्र आटला. अरे आई काय असते? अरे 5 वर्षाचा बाळ होता, तो लहान असताना त्याची आई मरण पावली, आणि त्याला या जगात आपल्या बापाशिवाय कोणी नाही. आणि बाळ्या उठला आणि डोळे चोळीत चोळीत आईच्या जवळ गेला ना आईला सांगितलं, आई उठ ना गाई, आई तू इथं काय झोपली गाई, आई माझ्याशी बोल गाई, आई उठ ना गाई, आई माझ्याशी बोल गाई, आई मला शाळेत जायचं, मला डबा करून दे ना गाई, आई मला सण मारतील गाई, आई उठ ना गाई, आई माझ्याशी बोल गाई. बाळा आई म्हणून किंकाळी मरली. आणि आई काय उठे ना. मुलाने आगरी लावू दिला, आणि आगरी लावू दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला, आणि 6 महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं. अरे एक ध्यानात ठेवा, अरे पत्नी मिळायच्या नंतर माणसाला दुसरी पत्नी मिळत असते, पण त्या लेकराला माय नाही मिळत. अरे घरामध्ये सावत्र आई आली, मुलाचा छळ सुरू झाला, सायंकाळी त्याला सकाळी काढ द्यायची, सकाळी त्याला सायंकाळी काढ द्यायची. आणि मोलकरणी सारखे तो काम तो बाळ्या करायचा. अरे फरशी पुसायला लावायची, झाडून काढायला लावायची, आणि मोलकरणी सारखे तो काम. आणि एका दिवशी मात्र त्याच्या सावत्रायला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं, आणि बाळ्याला बोलावलं, बाळ्या अरे ही माझी ठेवणीची साडी आहे बाळ्या, तू याला प्रेस कर बाळ्या. आई मला प्रेस करता येत ना गाई, खाता येत का? बाळ्या प्रेस करायला लागला, आणि प्रेस करता येत न करता त्याचा वर्ग मित्र धावत धावत आला, आणि सांगितलं, बाबू मला तुझी होमवर्कची वही दे. आणि बाळ्या वही आणायला गेला, आणि तशीच इस्त्री तापलेली त्या सावत्र आईची साडी जळून खाक झाली. अरे त्या खाक झालेला दुर्पवास त्या आईच्या नकापर्यंत पोहोचला नाही. सैराबाईला धावू लागले, बाळ्यापर्यंत पोहोचली. पाहते तर काय, आईची साडी जळलेली. बाळ्याला बोलवा ना, बाळ्या तू माझी ठेवणीची साडी जाळीस बाळ्या, तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे बाळ्या, तू कपडे काढ. बाळ्या कपडे काढला. बाळ्या
खाली वाग. बळ्याला वाटलं की सावत्र आहे आपल्याला पाय पडेल लावते की काय. अरे त्या बाईने त्या सावत्र आईने कसलाच न विचार करता ती तपलेली इस्त्री तशीच उचलली आणि त्या बाळ्याच्या पाठीवरती ठेवली आणि बाळ्या आई म्हणून किंकाळी मारली. भल्या मोठ्या पाठीवरती फोड आलेला आहे. बाळ्याला अर्थ वेदना होऊ लागल्या. बाळ लढायला लागले आणि बाळा धावत 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 देवारापाशी गेला. देवाराच्या साईडला त्याच्या आईचा फोटो लावून होता आणि गुडघे टेकवले आणि हात जोडल्याने सांगितलं, आई तुला जायचं होतं ना गाई. आई मला तरी घेऊन जायचं होतं गाई. आई तुला जायचं होतं ना गाई. आई मला जन्म कशाला दिला गाई. आणि त्याच्या बापाने त्याला बोलवलं होतं. बाळ्याला वाटलं की सावत्र आईने काहीतरी साड्याच लावून दिल्या असतील. बाळ्याला बोलवलं. बाळ्या रूमची कडी लावली आणि सांगितलं, बाळ्या खरं सांग, तुझी पहिलीची आई चांगली का आताची आई चांगली. बाळ्या खरं सांगू ना बाबा, खरं सांग. अरे पूर्वीची आई खोटाळली होती बाबा, आत्ताची आई खरं बोलते बाबा. आणि पूर्वीची आई म्हणायची, बाळ्या तू अभ्यास नाही केला ना तुला जेवायलाच नाही देणार. बाळ्या तू शाळेत नाही गेला ना तुला जेवायलाच नाही देणार. आणि बाबा थोड्या वेळ झाल्यावर आपल्या मांडीवरती बसवायची बाबा, स्वतःच्या हातानं घास भरवायची बाबा. आणि आत्ताची आई खरं बोलते बाबा. आत्ताची आई म्हणते, बाळ्या तू झाडून नाही काढला ना तुला जेवायलाच नाही देणार. बाळ्या तू फरशी नाही पुसला ना अरे तुला जेवायलाच नाही देणार. 4 दिवस झाले बाबा पोटात अन्नाचा कण नाही हो बाबा, पोटात अन्नाचा कण नाही. अरे इस दुनिया में जो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. अरे इस दुनिया में जो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. अरे सब कुछ मिलता है यहाँ मगर माँ नहीं मिलती. म्हणून आई माझी मायेचा सागर बापाची जागा घेऊ शकत नाही. नाही नाही कोणीच घेऊ शकत नाही. आणि या जगात एकदा जर आई निघून गेली ना कोणीच कोणायचे नाही. आणि एखाद्याची आई जाऊ द्या तो मुलगा म्हणतो आई थांब. कशाला गेली आई तू जनगाला कोण वागवेल तुझ्या बाळाला. कशाला गेली आई तू जनगाला कोण वागवेल तुझ्या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागविल तुझ्या
टाळी वाजवा. किती सुंदर सुंदर पकवाजे इकडून तंतायत, खणखण वाजवतात, गायनाचार्य तर रती महारथी आहे. असं फ्रेश बसा बरं, असं मोकळं खेळत राहा, नाही खेळू नका बरं, असं मोकळं हसत राहा. विठाला विठाला आणि एखाद्याची जर आई स्वर्गाला गेली तो बाळ ते किती सुंदर वर्णन करतो. कुठे गेली माझी आई, मना करमत नाही ग. ए नाथ मला झोप येत नाही. ए नाथ मला झोप येत नाही. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ मैं. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूँ माई रे माई रे माई तेरी चुनरिया. माई रे माई रे माई तेरी चुनरिया. जीना 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 रे उड़ा उड़ा माई तेरी चुनरिया ले गला रे. जीना 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 रे उड़ा उड़ा माई तेरी चुनरिया ले मेरा ये जीना 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 रे उड़ा बुला माई तेरी चुनरिया. मेरा ये जीना 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 रे उड़ा बुला माई तेरी चुनरिया. लहरा जग से आरामी में खुद से आरामाई. एक दिन जमूंगा लेकिन जीना 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 माई तेरी चुनरिया. लहरा ये जीना 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 रे उड़ा बुला माई तेरी चुनरिया. लहरा ये माई तेरी चुनरिया. लहरा ये माई तेरी चुनरिया. लहरा हा आता झटका बसला आता तुम्हाला. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. एक माझ्या पशी आले म्हणले महाराज मावशी आईची जागा घेऊ शकते का? नाही नाही कोणीच घेऊ शकत नाही. आईची बराबरी कोणाला येऊ शकत. कोण बला दुनिया में जो माँ की जगह ले सका. कोई कहते क्या होती है माँ, माँ जैसी
एकदा जोरदार टाळी वाजवा. गावातलेच आहेत साऊंड डान्स आहेत का? वा वा वा, साऊंड डान्स साठी जोरदार टाळी वाजवा. वारी इको बिको, माझी तर इच्छा आहे तुम्हाला अमेरिकेपर्यंत ऑर्डर यावं बा. विधान विधान आई बाप वजनदार पाहिजे, नाही तर लेकरू येडं जन्मत आहे. आई बाप धन्य माता पिता पाहिजे वजनदार. कोणाच्याही पोटी का देव अवतार घेतो का? भगवान श्रीकृष्ण का येडे देवकी मातेच्या हा पोटी जन्म घेतला का? नाही. भाग्यवान महिला होती देवकी माता वसुदेव. बाप भाग्यवान पाहिजे, माई सुद्धा भाग्यवान पाहिजे. आणि छत्रपतींना घडवणारे जिजाऊ माता. ताप 4 शब्द वजनदार आहेत: ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा आणि शिवबा. ज्ञानोबारांनी काय दिलं तर आपल्या सर्व वारकऱ्यांसाठी खाऊ दिला, प्रसाद दिला, हरिपाठ दिला, ज्ञानेश्वरी दिली. तुकोबारांनी काय दिलं तर तुकोबारांनी आपला माता सुधारण्यासाठी तुकोबारांनी गाथा दिला. मग आता विठोबानं काय दिलं तर सर्व वारकऱ्यांसाठी वारी दिली. वारीचा एवढा मोठा सोहळा आहे पण कुणाला निमंत्रण नाही. लाखो वारकऱ्यांचा सोहळा आहे पण एक काही उपायशी नाही. 90 वर्ष चालणाऱ्याचा वय, चालण्याचा कसलाही त्रास नाही. ऊन वारा पावसाचा सामना आहे पण कसली चिंता नाही. आणि 100 गावची माणसं एका दिंडीत येत पण कसलाही दुजाभाव नाही. एवढी ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. यारे यारे लाने थोर, यारे यारे लाने थोर, ती भलती नारी रे, याई भक्ती नारे नारे, करावा भीता न लगे तुका कवनाचे, करावा विचारे, न लगे तुका कवनाचे, 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 कवनाचे. आणि वारी दिली. एवढी मोठी ताकद वारकरी संप्रदाय. यारे यारे लहान थोर मंडळी, कोणी पण या, लहान या, मोठे या, तरुण या, म्हातारे या, आजीमा या, सर्वच या, पण लहानपण. तुकोबारांनी देवाला सांगितले, देवा मला लहान होऊन जन्म दे आणि मला तू मोठं होऊन तू मोठा हो पण मला लहानपण दे गा देवा. मुंगी साखरे चारावा. मुंगी किती दिसायला लहान आहे पण झटका वाईट आहे. हातीच्या कानात घुसली तर आत्तीला खाली पाडते, एवढी ताकद मुंगीमध्ये. 4-5 मुंगी एकत्र आल्या अनकाई मधून, बरोबर आहे ना. मग मीटिंग घेतली, म्हणले होय ग मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला जाऊ शकते का? दुसऱ्या मुंगी त्याच्या कानाखाली टाकली. म्हणले आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. आता या घराला वेडा मारायला त्याला 1 दिवस लागते. आणि मुंगी कुठं दिल्लीला जाऊ शकते का? जाऊ शकते. आता अनकाई मधून कोणी दिल्लीला माणूस चाललं, गपचूप जाऊन त्याच्या खिशात जाऊन बसली. नॉनस्टॉप तिने दिल्ली गाठली. फास्टॅग नाही, रिजेक्ट नाही, पॅन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, नॉनस्टॉप. आणि तिथं जाऊन दिल्ली मधल्या मुंगीनं अनकाई मधल्या व्हिडिओ कॉल केला मुंगीला. म्हणले वय का अग मी दिल्लीला आली. म्हणजे आता 5च मिनिटात मोदी साहेबांची एंट्री होणार आहे. म्हणजे तो दाखवते व्हिडिओ कॉलवर. मग अनकाई मधली मुंगी म्हणली होय का, हां तू दिल्लीला कस काय गेली? बघा आता बघा किती सुंदर वर्णन करते. अनकाई मधली मुंगी म्हणली दिल्लीला, मग तू दिल्लीला कस काय गेली ग? दिल्ली मधली मुंगी म्हणली मी पहिले लहान झाली आणि हात मोठ्याचा धरला. समजलं नाही तर तुम्हाला फोडून सांगतो. तुम्ही लहान व्हा आणि माझ्या ज्ञानोबा तुकोबा विठोबाची जोडी धरा. तुम्हाला मोक्षरूपी दिल्ली गाठल्याशिवाय राहणार नाही. थाप तुका मने जाने
तुकोबारेने तरच सांगितलंय. आणि तिसरा चौथा शब्द म्हणजे शिवबा. शिवबाने काय दिलं तर हे महाराष्ट्र आपल्या स्वाधीन करून दिलं आणि आपल्याला या महाराष्ट्रात राहण्याचं स्वातंत्र्य दिलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे काय ऐका जिजाऊ माताची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावं लागले बेटा. छत्रपतींना तत्वान दिली ज्ञानेश्वराची गाथा, त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवती वास पाता पाता आणि पोरगा घालतो लाथा, ते म्हणते चला ना माझा माथा काय करू आता. आता काय करते, आता बस वासप खेळत. उगा स्वराज्य निर्माण नाही झालं. कशी होती माता, हा माझी जाऊने हो ना, माझी जाऊने दियाने सुंदर सुंदर माझी जाऊने दियाने सुंदर सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दियाने सुंदर शिवाजी राजा. आणि सुंदर शिवाजी राजा ते मातेनं आपल्याला एवढं सुंदर जसा जन्म दिलाय. आणि कशी होती माता, त्या वाघिणीनं जन्म दिलाय. कोण शिवाजी महाराज, अशा वाघिणीचा
वजनदार तानाजीन बाजी नरवीर बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे अशी वजनदार माणसं होती. शिवा काशीद वजनदार माणसं होती. आता ताकद नाही, लाह्या खाऊन जगणारी नव्हती माऊळी. ऊसाची मळी हाताने पिळायची, हांडा रस गिळायची आणि व्यसन करणं टाळायचे म्हणून छत्रपतींना मिळायची. अशी होती माऊळी. हा काय लाह्या खाऊन जगणारी नव्हती. काल परवा एका पुराने गुडीगावर ऊस आणण्याची वाटीक सरकली. अरे तू जगतो कायला मग, तुझ्यात ताकद नाही ना, तू जगू नको. ताकद पाहिजे, शरीर संपदा. कोण? शिवाजी महाराज. जे वारा जवाना घोड्याचं नाव संताजी, दीड तासा दुश्मन नाम करतात त्याचं नाव आजी, पिसळ्या देशात त्यांचं नाव येसाजी, हासवाला बरोबर कुस्ती करतात त्यांचं नाव तानाजी मालुसरे, वाघाला बांधतात त्यांचं नाव संभाजी आणि तुम्हाला सर्वांना एकत्र करून हे स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. अशी होती मावळे. आणि कशी होती? तुळजा भवानी मातेने दिली तलवार आणि जिनी छत्रपतीला तलवार दिली ती साक्षात तुळजापूरची भवानी माता. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, ओ चमके शिवबाची तलवार. पडली भवानी भवानी आराच्या बायाने रणात फिरविला तविते मागारी, धर्मरक्षणा खाली सत्य भवानी झाली, रत्याने जब शाहीस्ते खान म्हणतो दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी, केला शाहीचा केला शाहीचा तलवार, तडी तोडीचे हो शिवबाची शिवती तलवार. आणि ढाल जे दिसतोय ना, हे दुश्मनासाठी ढाल आहे, आपल्या संरक्षणासाठी, राजांसाठी संरक्षण होतं. हा आणि जेव्हा बाजी प्रभूंच्या हातात जेव्हा बाजी प्रभू मध्ये एवढी ताकद होती, 2 तास शेमाला थांबवलं होतं पावनखिंड मध्ये. 2 तास काय ताकद आहे म्हण. जेव्हा पन्हाळ्याचं संकट आलं सिद्धीजवर नावाचं, त्याच रात्री निघाले पन्हाळ्याहून विशालगडला पोहोचायला. पावनखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे म्हणले, राजे तुम्ही विशालगडावर पोहोचा आणि विशालगडावर पोहोचल्यावर 3 तोपाचे आवाज करा आणि मला कळेल माझा राजा सुखरूप गडावर पोहोचलाय. काय निष्ठा आहे माऊल्यांची. मावळ्यांची काय निष्ठा होती. पावनखिंडी मध्ये बाजी प्रभू सरला, पावनखिंडी मध्ये बाजी प्रभू सरला, हातामध्ये घेऊन तालाने तलवार, हातामध्ये घेऊन तालाने
स्पष्ट दिसणार नाही म्हणून भगवंताची माय एक एक पाऊल ओ मागे सरे माय पाऊला पाऊली आपुलेची घाली धाके आपुलेची घाली धाके भगवंताची माय पुढे जात नव्हती एक एक पाऊल माग टाकत होते विठाल विठाल भगवंताचे वडील सोडू शकत नाही आमचे वडील सोडू शकत नाही बरं वडिलांचं जाऊ द्या आमच्या देशाच्या प्रमुखासोबत वशील आहे कोणी सोडू शकत नाही एकदा जर काळाची उडी पडली काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुम्ही म्हणाल महाराज देशाच्या नरेंद्र मोदी सोबत आमची वशिले कोणी सोडू शकत नाही हेच जगद्गुरु तो खबर आहे अभंगाच्या सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोरी बरी बरी तालाची ये गोडे बरे बाजेवा तालाची ये गोडी बरे बाजेवा तालाची ये गोडे बरे बाजेवा सोडविना राजा देशीचा चौधरी आदि कसोरी आणि कसोरी बरी 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 सोडविना राजा देशीचा चौधरी आणि त्याला शांती लागावी 2 मिनिटं थोडं नाम चिंतन करा प्रेमाने भजन करावे ठोबा रघुमाई विठोबा रघुमाई
किती भाग्य आहे, माझं भाग्य समजतो आणि तुमचं किती भाग्य आहे. या कीर्तनामध्ये जाऊरकरच्या कीर्तनामध्ये दोन महात्मे संत बसलेले आहेत. त्यांची काय चमत्कार आहे, काय चमत्कार आहे. आणि संत नव्हती जगा माणसासारखी. थांब. संत नव्हती जगा माणसासारखी रे. ओ संतनवती जगा माणसाचा तारीखे. समुद्र नदी डोळा पैमा. संत नव्हती जगा माणसासारी गे. यांचं काय चमत्कार आहे त्यांनाच माहिती. एकदा दोन महात्म्यांसाठी जोरदार टाळी वाजू. म्हणून यांची सेवा करत जा. आई बापाची सेवा करा, यांची सेवा करा. थोडं पुण्य भेटल. पुण्य जरी नाही भेटलं तर थोडं सेवा करत जा. काय चाललंय आपलं. आपले त्या आई एक ज्यांचे आई वडील नाहीत त्यांची हे आई वडीलच आहेत आपले. त्यांची सेवा करत जा. विठाल विठाल कसे आता वेळ खूप झालेला आहे. 1 वाजले आता. वर काय झालं. तू काय म्हणे तुला सोडाविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. काळाची एवढी पडेल जेव्हा सोडाविना तेव्हा माये बाप. आणि तसेच रविदास महाराजांची शेवटची चालू होत्या. ओ मन तुला सोडविना कोणी. तुका मन तुला सोडविना कोणी. का चक्र पाणी वाचून या. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडवेना. सोडवेना 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 सोडवेना. सोडवेना देवा माय बाप. सोडविना देवा माय बाप. माय बाप सोडविना. सोडविना देवा माय बाप. काळाची एवढी पडेल बा जेव्हा. काळाची एवढी पडेल बा जेव्हा. ज्ञानेश्वर बोला पुंडलिक वरद हरिविठ्ठल देव द्वारा पंढरीनाथ भगवान